सध्या SQAAF ची माहिती भरणं सुरू आहे. यामध्ये Google ड्राईव्हच्या लिंक्स आपणास पुरावे म्हणून लागत आहेत. तर त्या तयार करण्यासाठी आपण आपल्या मोबाईलमधील ड्राईव्ह या ॲप्लिकेशनवर क्लिक करून सर्वात शेवटी उजव्या कोपऱ्यामध्ये जे प्लस आयकॉन आहे त्यावर क्लिक करावं आणि नंतर जे महत्त्वाचे 4 ऑप्शन आहेत अपलोड फाईल, स्कॅन डॉक्युमेंट, टेक फोटो, क्रिएट फोल्डर. यापैकी क्रिएट फोल्डर यावर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या Google ड्राईव्हवर एक फोल्डर क्रिएट करू शकतो, त्याला रिनेम करू शकतो आणि त्या फोल्डरमध्ये आपल्या गॅलरीमधील फोटोज आपण घेऊ शकतो, PDF आपण घेऊ शकतो. त्यानंतर जी दुसरी मेथड आहे, ती आहे त्याच प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आणि अपलोड फाईलवर आपण क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी फोटोज आणि ब्राउज असे 2 ऑप्शन आपल्याला दिसत आहेत. तर फोटोजवर गेल्यानंतर आपली गॅलरी त्या ठिकाणी दिसेल आणि ब्राउजवर गेल्यानंतर आपल्या फाईल मॅनेजरमधल्या आपल्या PDFs आणि फाईल्स दिसतील. तर यामध्ये मी ब्राउज या ऑप्शनमधून तुम्हाला माहिती देतो. ब्राउजवर क्लिक केल्यानंतर आपल्या फाईल मॅनेजरमध्ये ज्या PDF आहेत, त्यापैकी कोणती एक PDF आपण आपल्या ड्राईव्हवर अपलोड करू शकतो. त्या PDFवर क्लिक करून आपण तिला सिलेक्ट करून उजव्या कोपऱ्यामध्ये ओपनवर क्लिक केलं किंवा अपलोडवर क्लिक केलं, तरी सुद्धा ती फाईल अपलोड होते. ती होत असताना आपण तिचं नेम चेंज करू शकतो, लोकेशन तिचं चेंज करू शकतो. तिला ड्राईव्हवर कोणत्या फोल्डरमध्ये हवी आहे ते आपण सेट करू शकतो. उजव्या कोपऱ्यामध्ये वर अपलोड दिसत आहे, त्यावर आपण क्लिक करूया. आता फाईल अपलोडिंग सुरू आहे. फाईलची साईज आणि इंटरनेटचं स्पीड यावर अपलोडिंग होत असते. ते अपलोड झाल्यानंतर आपल्याला जेव्हा नोटिफिकेशन येईल, त्यानंतर आपण ती लिंक कॉपी करू शकू. फाईल अपलोड जवळपास झालेली आहे. आता अपलोड झालेली फाईल आपण वरच्या डाव्या कोपऱ्यामध्ये ज्या 3 रेषा दिसत आहेत आडव्या, त्या ठिकाणी आपण टच करून आपण रिसेंटला टच करू. त्यानंतर आपण आता अपलोड केलेली फाईल 1 क्रमांकाला दिसत आहे. त्याच्या समोर जे 3 डॉट्स आहेत, त्या डॉट्सवर क्लिक करून 2 नंबरचा जो ऑप्शन आहे मॅनेज ॲक्सेस, तो ॲक्सेस याकरता द्यायचा आहे. जर आपण ॲक्सेस दिला नाही आणि लिंक कॉपी केली, तर ती समोरच्याला काय माहिती आहे ती दिसणार नाही. तर ती रिस्ट्रिक्टेड असेल, तर त्यावर क्लिक करून आपण रिस्ट्रिक्शन्स काढायचं आहे. एनीवन विथ द लिंकवर क्लिक करून ते रिस्ट्रिक्शन्स आपण काढायचे. म्हणजे जो कोणी लिंकला टच करेल, तो तुमची लिंकची माहिती सर्व पाहू शकेल. यानंतर आपण या ठिकाणी बॅक जाऊन पुन्हा त्या 3 डॉटला टच करू आणि जो डाउनलोडच्या खाली आपण कॉपी लिंक नावाचा आपल्याला ऑप्शन दिसतोय, त्यावर आपण टच करू. म्हणजे तुमची लिंक कॉपी टू क्लिपबोर्ड म्हणजे तुमची लिंक या ठिकाणी कॉपी झालेली आहे. मग तुम्ही मानक भरत असताना त्या मानकाच्या ठिकाणी ती पेस्ट करायची आणि मानकाला कंप्लीट करायचे. अतिशय सोपी अशी प्रक्रिया आहे. ती प्रत्येक मानक पूर्ण करताना याच प्रक्रियेने आपल्याला ती पूर्ण करावायची आहे. धन्यवाद.